उमेदवार वृषाली हुंडेरे भंडारे कुठे गेले? यांच्या प्रचार सभेत उपस्थित आमदार अतुल भातखळकरजी, आमदार प्रकाश सुर्वे, आपले पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे चेअरमन निलेश कदम, सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आहेत माझ्या इकडं, लाडके भाऊ आहेत, पैसे चालू आहेत ना. काही लोक बंद करायच्या चक्करमध्ये आहेत, पण तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि आणखी तुम्हाला 2 गिफ्ट आम्ही दिले आहेत लाडक्या बहिणींना. एसटी मध्ये 50% सवलत आहे ना, तसे बीएसटी मध्ये पण 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला. आणि ज्या बहिणी आमच्या छोटा मोठा व्यवसाय करतील त्यांना 5 लाखापर्यंत विदाऊट इंटरेस्ट बिगर व्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगत होतो ना की आमच्या लाडक्या बहिणींना फक्त आम्ही या 1500 रुपयावर ठेवणार नाही. लखपती आम्हाला झालेलं बघायचंय, हा आम्ही शब्द पूर्ण करून दाखवणार. देवेंद्रजी आम्ही दोघांनी मिळून ठरवलेला आहे, या मुंबईचा विकास परिवर्तन घडवायचंय ना, बदल घडवायचा आहे. खड्डेमुक्त मुंबई करायची आहे, प्रदूषण मुक्त मुंबई करायची आहे, ट्रॅफिक मुक्त मुंबई करायची आहे, भ्रष्टाचार मुक्त मुंबई करायची आहे ना. त्यामुळे गेले अनेक वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी या मुंबईच्या बाहेर फेकला गेला, त्या मुंबईकरला परत आणायचं ना आपल्याला. हे सारे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत ना. तुम्हाला हक्काचं घर पाहिजे ना, आणि मग तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे हक्काचं घर देण्याची प्रक्रिया आपण करू आणि येणारे अडथळे सगळे त्याच्यातले दूर करू आणि सगळ्यांना हे सारे प्रकल्प मार्गी लावू आणि या भागातल्या लोकांचा विकास, हक्काचं घर देण्याचा निर्णय करू. या सर्व सोसायटीतल्या लोकांना देखील माझी विनंती आहे की आपल्या उमेदवार वृषालीताई हुंडारे यांना 15 तारखेला निशाणी काय धनुष्यबाण, 15 तारखेला बटन दाबून धनुष्यबाणावरचं आपल्या उमेदवार लाडकी बहिणीच उमेदवार पण दिलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा बोलबाला आहे. जोरा शिवसेना भाजपने लाडक्या बहिणी असते. आज पैसे पण आले काही लोकांच्याकडे आणि आले नसतील ते दुपारपर्यंत. आणि आपल्याला सांगतो कोणी काही केलं तरी पण काही फरक पडणार नाही. पण माझी तुम्हाला विनंती आहे, जे लोक अगोदर पण कोर्टात गेले होते बंद पाडायला, कोर्टाने त्यांच्या कानपटात दिली, पळवलं घरी, आता पण गेले, पण त्यांना तुम्ही कायमचा धडा शिकवणार ना, त्यांचा डब्बा गुल करणार. आता एवढे लोक असल्यावर ते डिपॉझिट गुल होणार, बरोबर ना. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणखी बऱ्याच वार्डात जायचं आहे, त्यामुळे आपली रॅली चालू ठेवा. पुन्हा एकदा वृषाली हुंडारे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.